सरकारने शिक्षणाची राजीनामा द्या, मुख्यमंत्री राजीनामा द्या, सभेतला हे केंद्र सरकार मुर्दाबाद. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विविध संघटना एकवटल्या. शैक्षणिक आणि युवकांच्या प्रश्नांवर दिल्लीत आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक हे आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लक्ष्मीबाई टावर येथे विविध सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी एकत्र येत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तीव्र निदर्शने केली आहेत. आणि या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे परळीतून आमचे प्रतिनिधी आनंद तुपसमुद्रे यांनी. स्वागत आहे आपलं अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये. आज बीड जिल्ह्यातील परळी शहरामध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी समस्त परळीकर आपल्या वतीने या ठिकाणी निषेध नोंदवत आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता बरेचसे सामाजिक क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सर, दिवसेंदिवस सोनम वांगचुक यांची जी प्रकृती आहे ती बिघडत चाललेली आहे, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच सोनम वांगचुक सारखी माणसं या देशाच्या एकूण सर्वांगीण हितासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे सायंटिस्ट, शास्त्रज्ञ म्हणून हा आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा ठेवा असणारी ही माणसं आहेत. परंतु याची जाणीव, ज्याला म्हणतो आपण शहाण्याला शब्दाचा मार आणि गाढवाला गुळाची चव काय, या उक्तीप्रमाणे या देशाचं सरकार, ज्यांनी या देशामध्ये जे जे कोणी संवेदनशील माणसं आहेत, या देशाची नैसर्गिक संपत्ती सांभाळण्यासाठी, बौद्धिक संपदा सांभाळण्यासाठी, वैज्ञानिक दृष्टिकोन सांभाळण्यासाठी जी जी लोक पुढे आली, त्या सगळ्या लोकांच्या आंदोलनाला नजरअंदाज करणं, दुर्लक्षित करणं, इव्हन स्वामीसारख्या माणसांनी गंगेचं पावित्र्य राखण्यासाठी, गंगेची स्वच्छता राखण्यासाठी केलेल्या उपोषणाला नंतर त्यांचा उपोषणात मृत्यू होईपर्यंत त्यांची दखल न घेणं, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणचं मोदी सरकार घेत आहे. आणि ही अत्यंत या देशासाठी लोकशाहीची आणि या संविधानाची पाळंमुळं जगभरामध्ये अभिमानाने मिळवणाऱ्या देशासाठी अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. ही बाब आता सिद्ध झालेली आहे. कारण परळी शहरामधली ही तरुण मुलं जी 11वी-12वी शिकतायत, जी NDA करतायत, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत, ही मुलं आज स्वतः होऊन या आंदोलनाचा घटक आणि भाग बनतायत. हाच खऱ्या अर्थानं या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा, यांच्या लढ्याचं यश आहे. आणि या देशातल्या सत्ताधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं की आपला मगरुरीपणा, आपला असा प्रकारचा असंवेदनशीलपणा, अवैज्ञानिकपणा आता सहन केला जाणार नाही आहे. या देशातले तरुण, या देशातले विद्यार्थी, या देशातली जनता आता सावध झालेली आहे. आणि म्हणून ताबडतोब धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि सोनम वांगचुक सारखा माणूस हा त्याचा सुरक्षित राहावा, तो देशाच्या उपयोगासाठी पुढचे वर्षानुवर्ष यावा, या दृष्टीने ताबडतोब केंद्रानं दखल घ्यावी. अन्यथा उग्र प्रकारच्या आंदोलनाला देशाला सामोरं जावं लागेल, असा इशारा या माध्यमातून देत आहोत. आपण पाहत आहात की दिल्लीच्या जंतर मंतरवर गेल्या 19 दिवसापासून जे आहे उपोषण सुरू आहे. आणि दिवसेंदिवस सोनम वांगचुक यांची जी आहे प्रकृती जी आहे ती घटत चाललेली आहे. 9 ते 10 किलोपर्यंत त्यांचं वजन सुद्धा कमी झालेलं आहे. तर सर, आपण काय सांगाल? सर, हा केंद्र सरकार जेव्हापासून 2014 पासून जे सत्तेत आलेलं आहे, हा एक माजलेलं सरकार आहे आणि हे असंवेदनशील सरकार आहे. यांना कोणत्याही गांधीवादी आंदोलन किंवा कसल्याही प्रकारचे मुवमेंट, सरकार विरोध कितीही आपण आंदोलन करा, तुम्ही किसान आंदोलन बघा, हे सोनम वांगचुक यांचा उपोषणाचं आंदोलन बघा, कोणत्याही आंदोलनाला कोणतंही हे त्याला महत्त्व देत नाहीत. आणि महत्त्व न देऊन ह्या लोकशाहीचा गळा पेटतात आणि हा हे हुकुमशाही करतात. तर आमचं या माध्यमातून असंच म्हणणं आहे की जे नीट पेपर लीक झाले किंवा अनेक परीक्षा पेपर लीक झाले, ज्यात जबाबदार म्हणजे आपले शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री असताना त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे. पण त्यांचा राजीनामा न घेता ते सोनम वांगचुक जे आपले देशाचे वैज्ञानिक आहेत, अशा लोकांचे आज त्यांची प्रकृती एवढी खालवली की ते त्यांचं काही झालं तर चालतंय, पण धर्मेंद्र प्रसाद हा भ्रष्टाचार माणूस भाजपला पाहिजे आणि अशा परीक्षाचे पेपर फोडून भविष्य देशाचा खराब करणारा माणूस पाहिजे. पण देशाच्या हितासाठी वैज्ञानिक हा त्याला गरज नाही, हे केंद्र सरकारचं आहे. त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा तात्काळ केंद्र सरकारने घ्यावा, अन्यथा आम्ही या माध्यमातून तीव्र आंदोलन आपण करू, असा आम्ही इशारा देतो.
आपल्या सर्वांना माहिती आहे की नीट परीक्षा जी आहे तो पेपर फुटलेला होता आणि त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपली आत्महत्या सुद्धा केलेली आहे. तर सर आपण काय सांगाल? आताच परळी येथील काही विद्यार्थ्यांनी तहसीलला निवेदन दिलं आहे. तुम्ही पाहू शकता की ते एक सामान्य विद्यार्थी आहेत, सामान्य कुटुंबातील विद्यार्थी आहेत. देशामध्ये जर ही शिक्षणाची जर परिस्थिती होत असेल तर मला वाटतंय आता कुठंतरी या देशातील लोकांनी विचार केला पाहिजे, कारण शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचं भवितव्य दडलेलं असते. जर नीट परीक्षा जर ह्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर याच्यासारखा निषेधार्थ गोष्ट नाहीये. सोनम वांगचुक यांनी उपोषणाला बसलेला आहे. संवेदनशीलपणे सरकारने याचा विचार करावा आणि त्यांच्या मागण्याला न्याय द्यावा अशी मी सरकारला विनंती करतो. परळी शहरामध्ये आपण पाहता की याच निषेधार्थ जी घटना घडत आहे त्या संदर्भात परळीतील काही युवक तरुणांनी सुद्धा परळी तहसील कार्यालय येथे निवेदन दिलेलं आहे. तर आपली काय प्रतिक्रिया आहे? जून 28 पासून सर सोनम वांगचुक हे उपोषणावर बसलेले आहेत. आज जवळपास त्यांचा 20वा दिवस असेल उपोषणाचा. त्यांचं 10 किलोपेक्षा जवळजवळ वजन कमी झालेलं आहे, तरी सरकार काय ऐकत नाही. आपल्या देशातील इंजिनियर, सोशल रिफॉर्मिस्ट, एज्युकेशनल रिफॉर्मिस्ट आणि इन्व्हेंटर सर सोनम वांगचुक हे जवळपास 20 दिवसापासून उपोषणावर आहेत. सरकार याची दखल का घेत नाहीये? 7 वर्षामध्ये 70 पेक्षा जास्त पेपर लीक झालेले आहेत. नीट पेपर लीक झाल्यानंतर NTA चा पेपर परत लीक झालेला आहे. त्यांची जबाबदारी कोण घेणार? एज्युकेशन मिनिस्टर, आम्हाला तुमच्यापासून उत्तर पाहिजे. तुम्ही याची जबाबदारी घ्यावी व राजीनामा द्यावा ही आमची विनंती. आपण पाहता की सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त सपोर्ट जो आहे तो अभिजित जिपके, कॉक्रोच जनता पार्टी आणि सोमन वांगचुक यांना मिळत आहे. तर सर आपली काय प्रतिक्रिया आहे? मी भारतीय जनता पार्टीला मतदान केलेला मतदार आहे, परंतु आज मला म्हणजे खेदानं सांगा दुर्दैव वाटतंय की मी कशाला मतदान केलं या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला. कारण इतकं जर असंवेदनशील हे सरकार असेल तर खरंच मला वाटतं की माझी चूक झाली. आणि या पद्धतीनं कुठलाही असू द्या, कुणीही असू द्या, मागण्याचा विषय वेगळा आहे, परंतु उपोषणकर्ते जे आहेत त्या उपोषणकर्त्यापर्यंत जाऊन त्याला भेट सुद्धा जर सरकार देत नसेल ती तर एक वेगळी गोष्ट आहे. आणि विरोधी पक्ष आहेत, विरोधी पक्षामधले काँग्रेस हा मोठा विरोधी पक्ष आहे. काँग्रेसच्या विरोधी पक्षातले राहुल गांधी सुद्धा तिथं येत नाहीत. तर म्हणजे याचा अर्थ असा आहे का की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकत्र येऊन जनतेची लूट करतायत का आणि पिळवणूक करतायत का? हे असं नाही. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष सक्षम असला पाहिजे आणि सत्ताधाऱ्याला धारेवर धरण्याचं काम विरोधी पक्षाने केलं पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये ज्या गोरगरीब लेकरांनी अभ्यास करून त्यांच्या आईवडिलांनी कष्ट करून त्यांना शिकवलं, म्हणजे नीटच्या परीक्षा दिल्या आणि तो पेपर लीक झाला, त्याच्यानंतर एका महिन्यानंतर तोच पेपर झाला. माझी स्वतःची पुतणी आहे, तिचा स्कोर गेल्या मध्ये 550 आलता, परंतु आज 436 आलाय. एका महिन्यामध्ये डिप्रेशन मध्ये गेले आणि त्याचा परिणाम हा आहे. ते स्वतः मला म्हणजे हे झालेलं म्हणजे फेल्युअर आहे. तर ओके, तर अशा पद्धतीने जर हे सरकार वागत असेल तर खूप मोठं दुर्दैव आहे पुढच्या पिढीसाठी. आणि त्याच्यामुळं सोनम वांगचुक सारखा माणूस या प्रश्नाला वाचा फोडतोय आणि त्याला सर्व देश सपोर्ट करतोय. देशामध्ये त्यांच्याविषयी खूप मोठी सहानुभूती तयार झालेली आहे. सरकारच्या विरोधामध्ये रोष तयार झालेला आहे. हा रोष सरकारने समजून घेतला पाहिजे आणि सोनम वांगचुक यांचं उपोषण सोडलं पाहिजे. ठीक आहे, मागण्या मान्य होतील नाही होतील, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील नाही देतील तो विषय नाही, परंतु जी सकारात्मक आहे सरकार कडून म्हणजे अपेक्षित, सरकार ही सकारात्मकता दाखवत नाही. हे मोठं दुर्दैव आहे. सरकारने सकारात्मकता दाखवावी आणि त्याचं उपोषण सोडावं. तर आज आपण पाहता की परळी शहरामध्ये बऱ्याचशा मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये येणाऱ्या 20 तारखेला सुद्धा खूप मोठा प्रोटेस्ट जो आहे तो भारतामध्ये जंतर मंतरवर होण्याची शक्यता होत आहे. आणि त्याचबरोबर आणि काही नवीन अपडेट्स येत आहेत त्याकडे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत मी आनंद तुपसमुद्रे, परळी, बीड.